आमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुमच्या सगळ्यांचे दिवस खूप छान जात असेल. आज ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करतो गोवा सिरीजनंतर. तर थोडंसं माफ करा मला. आणि गोवा सिरीजमध्ये पूर्ण टाईम गेला म्हणून मी ब्लॉग नाही करू शकलो जिमबद्दलचे जे मी बोललो होतो. बट ओव्हरऑल एक क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि अजून क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे जे की मी डॉक्युमेंट करतो सध्या. आणि त्याहून क्रेझी गोष्ट म्हणजे की माझा जो जिम पार्टनर आहे जो माझ्यासोबत वर्कआउट करतो अक्षय, त्यांनी पण एक क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. आम्ही बॉडी फॅट आमचं जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं अराऊंड 20-25% होतं. आता आम्ही ते खूप उतरवलं आहे. थोडेफार माझे पिक्स बघा मी टाकतो की आधी असं होतं जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ऑलमोस्ट 2-3 मंथ्स आधी. आणि मी भलेही डॉक्युमेंट नाही केलं आहे बट मी वर्कआउट आणि डाएटसोबत कन्सिस्टंट होतो. सो आत्ता माझी फिजिक अशी दिसते आहे आफ्टर वर्कआउट विथ फुल पंप अँड प्रॉपर लाईटिंग. आय नो बरेच लोकांना वाटत असेल फोटोशॉप आहे बट मी खरंच सांगतो काही फोटोशॉप नाही, प्रॉपर लाईटिंग आणि थोडीशी एडिटिंग केली आहे. मी हे सगळं कसं केलं आहे, काय डाएट होतं, काय वर्कआउट होतं हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. बट आत्तासाठी आपण रेडी व्हा आपल्या वर्कआउटसाठी, कारण की आपण ऑलमोस्ट 1 महिन्याने अक्षयसोबत ट्रेन करणार आहे. कारण लास्ट 1 महिना त्याचं ऑफिसचे टायमिंग चेंज झालं होते, माझी नाईट शिफ्ट चालू होती, त्यामुळे थोडंसं आमची एक गडबड झाली आणि आम्ही वर्कआउट एखादा करत नव्हतो. तर आज एक खूप दिवसाने आम्ही एकत्र लेग्स वर्कआउट करणार. तुम्हाला माझ्या डोळ्यात झोप दिली. काल रात्री मी थोडा लेट आलो अराऊंड 12 ऑफिसवरून आणि आत्ता वाजले सकाळचे 7. मी रेडी होतो जिमसाठी. आय नो झोप ही कमी झाली आहे बट येस अक्षयचं ऑफिस लवकर असतं म्हणून आपण लवकर वर्कआउटला करूया. आणि अजून एक गोष्ट आहे की आपण एक नवीन जिममध्ये चाललो आहे जिथे अक्षय सध्या ट्रेन करतो आहे. सो चला आपलं प्री वर्कआउट मील घेऊयात जे की आहे 1 बनाना आणि 3 अंडी ज्यामधून एकाची प्रॉपर वाट लागली आहे पाण्यातच आणि 1 ब्लॅक कॉफी. आत्तासाठी मी हे मील संपवतो कारण अक्षयसुद्धा निघाला आहे घरातून आणि भेटतो तुम्हाला जिममध्ये. गुड मॉर्निंग. गर्दी आहे ते पण आता कमी. नमस्कार अक्षय. नमस्कार. गुड मॉर्निंग. जय श्रीराम. जय श्रीराम. बस. तर काहीच मला माहीत नाही तुम्हाला माझा आवाज येत, माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही, पण आपण प्रोडक्शन वाढवलं आहे, माईक आणलेत माईक. सो यासाठी एक लाईक बनतोय. बघू आपण आवाज नंतर येतो की नाही बघू. 1 लाईक 1 कमेंट प्लीज. सो आज आपण आलो आहे अक्षयच्या जिममध्ये जिथे अक्षय लास्ट 1 महिन्यापासून ट्रेन करतोय. पण त्याला विचारणार आहे की काय आपण आज वर्कआउट करणार आहे. आज आपण आलोय म्हणजे मी इथं जॉईन आहे जिमला 1 महिना झाला करतोय. US फिटनेस फॅक्टरी जिमचं नाव आहे. तर लेग्स मध्ये पहिले हॅक स्क्वॉट घेऊ, त्यानंतर वॉकिंग लंजेस घेऊ, लेग प्रेस घेऊ, त्यानंतर लेग एक्सटेन्शन घेऊ आणि लास्टला हॅमस्ट्रिंग किंवा काप्स घेऊ. नेक्स्ट सॅटर्डेला हॅमस्ट्रिंग फोकस करू. डन. सॅटर्डेला मी जरा बाहेर जातो. अरे हा ट्रिप बद्दल सांगतो तुम्हाला. पण आत्तासाठी आपण वर्कआउट स्टार्ट करू कारण की अक्षयला पण लेट होतं, त्याला ऑफिस आहे. सो आम्ही जास्ती बडबड नाही करणार आहे कारण की नवीन जिम आहे. मी थोडा नर्वस होतो बोलण्यात. सो डायरेक्ट वर्कआउट स्टार्ट करू. एडिट कमिंग फॉर यू इन 3, 2, 1 गो. करायला येतो काही ना काही दांड होतो. मी हे चुकीचं लावलं होतं, त्याचा रबरच तुटला डायरेक्ट. नवीन जिम मध्ये काही ना काहीतरी खराब करून जायचंच आहे. चालतं तेवढं होतं. बघू आपण सरांना विचारू काय आहेत काय जे. Addicted to a sweet
kind of pain that pinches my soul, makes me want it again. I'm helpless without you, and worse when I'm with. I'm lost in a world where your touch is my fix. Turn up the fire. Higher and higher. I'm burning inside, losing my mind for you. तर गाईज आपण आज आलो होतो US फिटनेस फॅक्टरीला आणि मी जेन्युअनली सांगतो, मी लास्ट 1-2 वर्षापासून एक जिममध्ये जातो. एनी टाइम त्यापेक्षा खूप बेटर आहेत मशीन्स. आपण सत्यजित सरांना विचारू की तुम्ही ही जिम कधी स्टार्ट केली होती सर? हॅलो, आता ही जिम स्टार्ट करून मला झाली 7 वर्ष. 4 जून 2018 हे स्टार्ट केली आहे मी. बरोबर 7 वर्ष झाली. आता या नेक्स्ट याला 8 वर्ष कंप्लीट. बरोबर. नाईस. आणि तुम्ही कधीपासून वर्कआउट करता स्वतः? तसं बघायला गेलं तर वर्कआउट मी ऑलमोस्ट 7th मध्ये होतो तेव्हापासून करतो. रेग्युलर नाहीये. ओके. थोड्याशा मध्ये इंजुरी पण झाल्या. बरोबर. तुम्ही कॉम्पिटिशनला वगैरे पण होते? कॉम्पिटिशनला खेळणार होतो, तेच इंजुरी वगैरे झाल्या थोड्याशा, पण मी कॉम्पिटिशन नाही केलं. त्याच्यानंतर मग मी फेडरेशन मध्ये होतो, बॉडी बिल्डिंग फेडरेशन जे आहे पुण्याचं. ओके. त्याच्यामध्ये ऍज अ जज म्हणून मी काम केलेलं आहे. नाईस. मी पण इथे केवढे सारे ट्रॉफीज बघतो, त्यामुळे मोटिवेशन असं फील होतं की आहे. म्हणजे आपले आता जे ट्रेनर्स आहेत ते दोन्ही बॉडी बिल्डिंग मध्ये खेळतात, विच इज वाय ते मेडल्स आणि हे सगळे. नाईस. आणि ही जिम कुठे आहे, जिमचं लोकेशन आणि जिमची फीज काय तुम्ही एस्टिमेट करू? आपली जिम आहे पुण्यामध्ये वारजामध्ये आहे. ओके. वारजामध्ये जिजाई गार्डन जे आहे ते एक्झॅक्ट तिथंच आहे, तपोदाम परिसरमध्ये. ओके. आणि मी जरा कन्सेप्ट पण थोडा वेगळा केला, म्हणजे आपल्या जशा वेअर हाऊस जिम जशा असतात त्या टाइप मध्ये थोडा कन्सेप्ट. हो, असं युएस टाईप आणि नाव पण तसंच. बरोबर आहे. हो, फील पण तसंच येतो की असं बाहेरचं टाईप आहे, शेड आहे. बट जेन्युअनली सांगतो, गरम नाही झालं मला. ओपन एअर जसं आपण म्हणू शकतो, ओपन एअर ऍटमॉस्फिअर ठेवलंय आणि याच्या अंडर तुम्हाला इन्क्लुडिंग सगळं आहे, म्हणजे वेट ट्रेनिंग, कार्डिओ, फंक्शनल ट्रेनिंग, क्रॉसफिट. प्लस आता जिमच्या फीज म्हणायचं झालं तर याच्यामध्ये मंथली जसं आपण केलं तर त्याच्यामध्ये मंथली सिंगल पर्सन साठी आपण 1500 रुपीज ठेवले. ओके. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग या सर्व काय फॅसिलिटीज आणि तसं मग स्टेप वाईज सगळं 3 मंथच्या आहेत, 6 मंथच्या आहेत, अॅन्युअल मेंबरशिप पण आहे. मला जिम तर आवडली आहे. मी आज ट्रायल लावलो होतो. मोस्ट प्रोबेबली मी घेऊन टाकेल 1-2 वर्षाची मेंबरशिप. परत एकदा येणार आहे इथे, तेव्हा आपण परत एकदा व्हिडिओ शूट करू. पहिले सरांसोबत वर्कआउट करू, सर ट्रेन करतील आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, सॉरी त्या मशीन बद्दल. ते आता काय काय लोकांना माहिती नसतं लॉक कसं करायचं. थोडंसं ते कसं होतं, एकदम एजला जर लॉक झाला असेल तर वेट म्हणून खाली येतं. थोडं काय. थँक्यू सर. थँक्यू. भेटू आपण परत. नक्की. सो थँक्यू. बॅक फ्रॉम द जिम. आणि आता आपण करणार आहोत आपला पोस्ट वर्कआउट मील, ज्याच्यामध्ये मी घेतले 4 बॉइल्ड एग्स, ज्यामधला मी 1 खाल्ला आहे कारण की खूप जास्ती भूक लागली होती. तो आता टाईम आहे रिकव्हरीचा. मील्स पूर्ण करू, कारण की आज रात्री आपण निघतोय एका ट्रिपवर. आणि आय नो तुम्ही लोकेशन बघून किंवा लोकेशन ऐकून तुम्ही बोलणार आहात की काय हा तिकडे जातो उत्सुक, पण यावेळेस मी चाललो आहे माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत, जे की माझ्यासोबत ऑलमोस्ट 11वी-12वीपासून आहेत. तो ही ट्रिप क्रेझी फन होणार आहे, कारण की या ट्रिपमध्ये आम्ही नुसतं एका जागेवर बसून किंवा प्रॉपर्टीवर बसून असणार आहोत. आम्ही पूर्ण ती जागा एक्सप्लोअर करणार आहे. तिकडच्या खायच्या जागा, तिकडच्या फिरायच्या जागा सगळे एक्सप्लोअर करणार आहोत आणि खूप जास्ती मजा येणार आहे. आणि अजून एक गोष्ट आहे ज्यासाठी ही ट्रिप मला डॉक्युमेंट करायची आहे आणि माझ्यासाठी जेन्युइनली स्पेशल आहे. ती गोष्ट मी तुम्हाला ट्रिपच्या व्लॉगमध्ये सांगेल की का आम्ही चाललो ट्रिपला. मे बी ही आमची लास्ट ट्रिप असू शकते. रात्री 3 वाजता आम्ही निघतो आहे ट्रिपला. सो सगळी कामं आवरून घेणार, घरातली ऑफिसचं थोडंफार काम आहे ते कंप्लीट करून घेणार आणि बॅग्स पॅक करणार सगळ्यात आधी, कारण की मी सर्वात लास्ट पॅक करतो बॅग. जे असतं ते भरून टाकतो. गेट रेडी फॉर द ट्रिप, कारण की मी जेन्युइनली खूप जास्ती एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी. आणि जेव्हा मी जेन्युइनली एक्सायटेड असतो तेव्हा माझ्याकडे शब्द नसतात. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला जर या व्हिडिओमधून थोडंफार शिकायला मिळालं असेल, जिमच्या वर्कआउटबद्दल शिकायला मिळालं असेल, मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक 1 कमेंट नक्की करा आणि तुमच्या अशा एका फ्रेंडसोबत शेअर करा जो की जिमला जात नाही आहे आणि त्यांनी जायला पाहिजे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटतो तुम्हाला लवकरच एक क्रेझी ट्रिपचे व्लॉग्स घेऊन. सो स्टे ट्यून फॉर इट. जाऊ दे, लोकेशन पुढच्या ब्लॉगमध्येच रिव्हील करू. थँक्यू. बाय.